नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण घेऊन आलो आहेत आजच्या टॉपिकमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न. ठीक आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि कॅन्डलस्टिक बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत ते पण पूर्ण मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपला डे 3 पण आजचा व्हिडिओमध्ये कॅन्डलस्टिक खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग शिकायचं असेल तर कॅन्डलस्टिक पॅटर्न समजणं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघू. ठीक आहे, जर तुम्हाला फॉरेक्स, गोल्ड किंवा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आज आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये अगदी 0 ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय, व्हॉट इज दिस कॅन्डलस्टिक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण शिकू ओपन, हाय, लो, क्लोज हे काय असतात. त्याच्यानंतर आपण शिकू बुलिश आणि बिरिश कॅन्डल प्लस हॅमर, डोजी कॅन्डल, शूटिंग स्टार, हरामी, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार आणि शेवटचे पॅटर्न ॲक्च्युली चार्टवर कसे वापरायचे. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पॅटर्न दिसला म्हणून लगेच बाय किंवा सेल करायचं नसते मित्रांनो. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात महत्त्वाची खूप पॉईंट आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणं खूप गरजेचं आहे. 90% लोक कॅन्डलस्टिक पॅटर्नवर ट्रेड करतात. जर कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकले, आता ही कॅन्डल इथं क्रिएट होते, तो कॅन्डलचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे. आता ही समोर रेजिस्टन्सवरची जी कॅन्डल बनलेली आहे, कॅन्डलचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर ही कॅन्डल जी खाली बनलेली आहे, हिचं एक नाव तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यालाच आपण कॅन्डलस्टिक पूर्णपणे एक्सप्लेन करतो मराठीमध्ये. ठीक आहे, कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय, व्हॉट इज दिस कॅन्डलस्टिक्स, कोणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, व्हिडिओ पाहायच्या अगोदर सांगा म्हणजे आपण तुमचं नॉलेज चेक करू शकतो इथं. ठीक आहे, कॅन्डलस्टिक्स म्हणजे एक ठराविक टाईम पिरियडमध्ये प्राईसने केलेलं मुवमेंट. ठीक आहे, मुवमेंट काय दाखवते. ठीक आहे, मुवमेंट केली दाखवणारी म्हणजे व्हिज्युअल रेपिटेशन्स म्हणजे कॅन्डलस्टिक्स. ठीक आहे, कॅन्डलस्टिक्स म्हणजे एका ठराविक, जसं की एक टाईम फ्रेम आहे, जसं की फॉर एक्झाम्पल 5 मिनटाचा टाईम फ्रेम इथं सेट करतो. ठीक आहे, 5 मिनटाचा टाईम पिरियड सेट केल्यानंतर इथं 5 मिनटामध्ये या कॅन्डलमध्ये जे मोमेंटम होतं आहे याला काय म्हणतो आपण, जे मोमेंटल होतं आहे मित्रांनो याला काय म्हणतो आपण, व्हिज्युअल रेपिटेशन्स, यालाच काय म्हणतो कॅन्डलस्टिक. म्हणजे कॅन्डलस्टिक म्हणजे जे 5 मिनटाचं मुवमेंट झाले, 5 मिनटाचा चार्ट आहे. जर सपोज मी इथं 15 मिनटाचं चार्ट इथं ओपन केला तर 15 मिनटामध्ये जे मोमेंटम झालं त्यालाच की कॅन्डलचं 15 मिनटाचं. ठीक आहे, ते दाखवते. आता 15 मिनटाच्या चार्टवर असेल तर एक कॅन्डल म्हणजे 15 मिनटाचं मुवमेंट. ठीक आहे, एक कॅन्डलला काय म्हणतो मी, 15 मिनटाचं मोमेंटम झालं. ही 15 मिनटाचं ग्राफ आहे, त्याच्यामुळे मी इथं म्हणतो 15 मिनटाचं, एक 15 मिनटाचं चार्टवर असलेल्या कॅन्डलला 15 मिनटाची मोमेंटम. 1 आवर चार्ट असेल तर एका कॅन्डलमध्ये 1 तासाची मोमेंटम. एकदम सिम्पल. चला तर कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय, थोडंसं स्क्रीनशॉट काढून घ्या. 4 गोष्टी कॅन्डलस्टिकमध्ये खूप महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, ओपन, हाय, लो, क्लोज. एका कॅन्डलमध्ये 4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल हाय, क्लोज, ओपन, लो या 4 गोष्टी जर तुम्ही शिकले तर तुम्हाला पूर्ण कॅन्डल कशी तयार होते, त्याच्यामध्ये काय असते, वीक काय असते, लोअर वीक काय असते, बुलिश कॅन्डल, पूर्ण कॅन्डलला तुम्हाला रेट करता येते फक्त 4 गोष्टी शिकल्यानंतर. ठीक आहे, तर बुलिश आणि बिरिश कॅन्डल तुमच्यासमोर एक्झाम्पल ठेवतो. कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय, अगेन टाईम फ्रेममध्ये प्राईजनं केलेली हालचाल दाखवणारा एक चार्ट बॉडी आहे. मी आधीच सांगितलं, एक स्क्रीनशॉट अगेन काढून घ्या तर तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, बुलिश आणि बिरिश कॅन्डल, एका कॅन्डलमध्ये 4 गोष्टी असतात. मी आता सांगितलं ओपन, हाय, लो, क्लोज. बुलिश कॅन्डल म्हणजे काय, व्हॉट इज दिस बुलिश कॅन्डल. जेव्हा क्लोज हा ओपनपेक्षा जास्त असतो तेव्हा ती बुलिश कॅन्डल असते. ठीक आहे, जेव्हा क्लोज हा ओपनपेक्षा जास्त असतो तेव्हा ती बुलिश कॅन्डल असते. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, आणि इथं काय असतं, बायर स्ट्रॉंग असतात, इथं बायर ॲक्टिव्ह असतात, तेव्हा बुलिश कॅन्डल बनते. ठीक आहे, बिरिश कॅन्डल म्हणजे काय, जेव्हा क्लोज हा ओपनपेक्षा कमी असतो तेव्हा ती बिरिश कॅन्डल असते. ठीक आहे, सेलर स्ट्रॉंग असतात. बिरिश कॅन्डलमध्ये काय असतं, सेलर स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगतो इथं. जर आता इथं बघा, जर क्लोज हा ओपनपेक्षा खाली असेल तर ती बिरिश कॅन्डल, जर क्लोज हा ओपनपेक्षा जास्त असेल तर बुलिश कॅन्डल. ठीक आहे, आता कॅन्डलची बॉडी आणि वीक. चला तिसऱ्या व्हिडिओमध्ये बॉडी आणि वीक, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो एका कॅन्डलस्टिकमध्ये 2 मुख्य भाग असतात, बॉडी आणि वीक. म्हणजे काय माहिती आहे का, शॅडो. इंग्लिशमध्ये त्याला समजा शॅडो, बॉडी.
ठीक आहे. आता तुमची बॉडी आहे, जसं की तुम्ही आहे, बॉडी तुम्हाला माहिती आहे ना, बॉडी तर कॅन्डलची ही जी बॉडी आहे ना, ही बॉडी असते आणि ही जी खालची काडी आणि ही वरची काडी दिसते याला विक म्हणतात. ठीक आहे, विक. ठीक आहे, ही जी वरची काडी, आता फॉर एक्झाम्पल ही जी विक ही अप्पर विक, ठीक आहे, आणि ही जी खालची विक याला लोअर विक असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथं समजूया विरिश कॅन्डलमध्ये पण बघा आता ओपन. ठीक आहे, ही काय आहे, रेडवाली जो पूर्ण रेडवाला जे बॉक्स दिसतोय तुम्हाला, अशा प्रकारचा जो कॅन्डलचा बॉक्स दिसतोय त्याला बॉडी म्हणतात. आणि ही जी खालची दोन काडी, वरची एक काडी खालची एक काडी, याला काय म्हणतात, विक. ठीक आहे, आता हे आपल्याला तुम्हाला समजलं, बॉडी आणि विक तुम्हाला समजलं. ठीक आहे, आता सिंगल पॅटर्नमध्ये आपण थोडंसं बघू. सॉरी सिंगल कॅन्डल पॅटर्नमध्ये आपण एकच मेणबत्तीचे पॅटर्न आपण बघू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता बघा डोजीमध्ये ओपन, हाय आणि क्लोज जवळपास सामान्य असते. जी डोजी कॅन्डल आहे ना, डोजी कॅन्डल कशी असते बघा, ही जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते याला डोजी कॅन्डल म्हणते. चार्टमध्ये तुम्हाला डोजी कॅन्डल फार दिसतात. ठीक आहे, आणि डोजी कॅन्डल खूप बनतात. ठीक आहे, मार्केट व्होलेटिलिटी जेव्हा असते तेव्हा तर डोजी ही चौथ्या परत कॅन्डलने डोजी ही बनत चालते. ठीक आहे, डोजी कॅन्डल, डोजीमध्ये ओपन आणि क्लोज जवळपास सामान्य असतात. याचा बेसिक मिनिंग आहे मार्केटमध्ये एक समजा मोमेंटम. ठीक आहे, म्हणजे बायर्स आणि सेलर दोघीही फाईट करू शकतात. डोजी जेव्हा बनते मार्केटमध्ये तेव्हा काय होऊ शकते, बायर्स आणि सेलर दोघीही फाईट करू शकतात. ठीक आहे, पण डोगी दिसला म्हणजे मार्केट नक्की रिव्हर्स होईल आणि डोजी दिसला म्हणजे मार्केट रिव्हर्स होईल किंवा लगेच मोमेंटम करेन आपल्या पुढे. नाही, तसं नाही. ठीक आहे, आपल्याला पुढची कॅन्डल आणि मार्केटचा जो स्ट्रक्चर आहे तो पाहून तेव्हा आपण वेट फॉर कन्फर्मेशन करून तेव्हा नेक्स्ट ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये काय बघू, हॅमर कॅन्डल. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज दिस हॅमर, कोणी सांगू शकतं का? आता हे हॅमर काय बाई सांगा कोणी. हॅमर साधारण डाऊन ट्रेंड नंतर किंवा सपोर्ट जवळ दिसला त्या ट्रेडर्स म्हणजे हॅमर जी कॅन्डल आहे साधारणपणे कुठं बनते. ठीक आहे, हॅमर जी कॅन्डल आहे ती छोटी बॉडी वर आणि लांब लोअर वीक असते. म्हणजे तिला काय असते, ही जी वीक आहे हॅमर कॅन्डलला वरती जे आहे ना, वरतून जे आहे ना एक हातोडी टाईप दिसते समजा. ठीक आहे, हॅमर जे आहे ना एक वीक खाली वीक तयार होते आणि वरची जी बॉडी आहे ना ती स्मॉल असते. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, हॅमर कॅन्डल. स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. ठीक आहे, हॅमर साधारण डाऊन ट्रेंड नंतर किंवा सपोर्ट जवळ दिसला तर ट्रेडर्स याकडे बुलिश रिजेक्शन म्हणून पाहतात. ठीक आहे, बुलिश रिजेक्शन म्हणून इथं पाहतात. यापुढे वरच्या बाजूला असते आणि खाली लॉंग वीक असते. ठीक आहे, याला खाली जी ना लॉंग वीक तुम्हाला सांगितलं मिनिंग काय आहे. आता बघा प्राईजने खाली पुश झाली, जस्ट फॉर एक्झाम्पल प्राईस खाली पुश झाली, सेलरनं प्राईस खाली नेली पण बायर्सने प्राईस वरत आणली म्हणून खाली रिजेक्शन दिसतो. पण हॅमरला सपोर्ट किंवा योग्य जे मिळालंच नाही तर त्याची तिथं हॅमरचे चान्सेस खूप कमी आहे. ठीक आहे, आता बघा शूटिंग स्टार म्हणजे काय. शूटिंग स्टार हा जो शूटिंग स्टार आहे, आता एक गोष्ट इथं नोटीस करताय का तुम्ही. फॉर एक्झाम्पल एक गोष्ट नोटीस करा, आता हॅमर कॅन्डल कसा बनला आहे त्याचाच हा उलटा आहे, अपोजिट बनलेला आहे. शूटिंग स्टार 2 पॅटर्न 3 पॅटर्न तिघीचे 1 2 3 तिघी पॅटर्न खूप इझी आहे आणि एकदम इझी लक्षात ठेवू शकता तुम्ही. इथं काय होतं आहे, इथं वीक खूप जास्त, वरती पण खूप जास्त आणि खूप खाली पण जास्त आणि बॉडी इथं मधात, याला काय म्हणतो डोजी. ठीक आहे, हॅमरला काय होतं आहे, खूप जास्त शॅडो खाली एकच साईड. ठीक आहे, एकच सॉडी वन साईड. ठीक आहे, आपण म्हणतो ना वन साईड ही कॅन्डल वीक सोडते हॅमर. ठीक आहे, याला वरून हातोडी टाईप, याला काय म्हणतो हॅमर. ठीक आहे, शूटिंग स्टारमध्ये काय झालं, हॅमरचं उलटं अपोजिट. ठीक आहे, वरती वीक सोडते. ठीक आहे, खाली फक्त बॉडी, वरती वीक सोडते खाली फक्त बॉडी, यालाच काय म्हणतो आपण शूटिंग स्टार. ठीक आहे, एकदम इझी. चला आता मारबूज कॅन्डल कुठं बनते. ठीक आहे, मारबूज म्हणजे मोठी बॉडी आणि खूप कमी किंवा जवळपास नो वीक असलेली कॅन्डल, हिला वीक राहतच नाही. मारबूज कॅन्डलला वीक राहत नाही. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट जवळपास हिला कोणी पण जी आता एक समजा गल्लीतलं कुत्रा आहे ते पण म्हणून जाईल मारबूज कॅन्डल कुठं बनली, इतकं इझी आहे. ठीक आहे, मोठी ग्रीन बॉडी आणि वीक जवळपास नसते, तुम्हाला आधीच सांगितलं. ठीक आहे,
मार्बूस म्हणजे मोठी बॉडी आणि खूप कमी किंवा जवळपास नो वीक असली बी तर एकदम नॉर्मल त्याला काय म्हणतं मार्बूस कॅन्डल. ठीक आहे. बुलिश मार्बूस दिसले तर बाहेरची स्ट्रॉंग मोमेंटम दिसू शकते. बुलिश मार्बू. ठीक आहे. बुलिश मार्बूस जर आपल्याला दिसली तर बाहेर कॅन्डलची जे स्ट्रॉंग मोमेंटम आहे ते आपल्याला मार्केटमध्ये दिसते. ठीक आहे. आता बेरिश मार्बूस उलटाच. ठीक आहे. जी बेरिश मार्बूस आहे तिला पण वीक नाहीच. ठीक आहे. आणि बेरिश मार्बूस दिसली तर सेलरची स्ट्रॉंग मोमेंटम दिसू शकते. ठीक आहे. चला 2 कॅन्डल पॅटर्न बघू. आता हे तर कॅन्डल समजल्या 1 2 3 4 5 5 कॅन्डल अगदी सोपे आहे. ठीक आहे. एकदम सोपे आहे. आता एकदम सोप्या भाषेत सांगतो. डोजी कॅन्डल. व्हॉट इज दिस डोजी कॅन्डल कशी असते? डोजी कॅन्डल अशी असते, तिला वरतून वीक खालतून वीक मधात बॉडी, हिला डोजी म्हणतात. डोजी कॅन्डलची बॉडी खूप कमी असते. ठीक आहे. एकदम जवळपास सामान्य. ठीक आहे. आता हॅमरला काय असते? खालून वीक वरतून बॉडी, खालून वीक. आणि शूटिंग स्टारला तेच अपोजिट. आणि नंतर मार्बूस कॅन्डलला वीक नाहीच, जवळपास वीक नाहीच, असली बी तर फार कमी, जवळपास नाहीच. इतकं खूप इझी आहे मित्रांनो. हे पॅटर्न दिसलेलं आहे. आता बुलिश कॅन्डल सपोर्ट ही इथं बनलेली आहे. काय नाव हिचं? ठीक आहे. हॅमर. ठीक आहे. आता ही बनलेली इथं, हिचं नाव काय? शूटिंग स्टार. ठीक आहे. नंतर ही बनलेली मार्बूस. ठीक आहे. हे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला समजेल कुठं हे तुमच्यासाठीच केलेलं आहे मी. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू आपण 2 कॅन्डल्स पॅटर्नमध्ये काय असते बघा. आता आपण 2 कॅन्डल मिळून तयार होणारे पॅटर्न पाहूया. भाई कॅन्डल स्टिकमध्ये पॅटर्नमध्ये ना थोडासा डोक्याचा कचरा होणार आहे तुमच्या, कारण की खूप थोडंसं. आता तुम्ही मागचे जे कॅन्डलवाले आता ह्या कॅन्डल तर पाहून तुमचं अजून थोडंसं मतलब जेवढं इझी आहे तेवढं इझी नाही आहे. बट जर तुम्ही पूर्णपणे शिकले तर एवढं बी हार्ड नाही आहे. ठीक आहे. 2 कॅन्डल्स पॅटर्न म्हणजे काय असते माहिती आहे का? आता आपण 2 कॅन्डल मिळून तयार होणारे पॅटर्न पाहू. ठीक आहे. आता सपोज पहिली कॅन्डल बिरीज असते. ठीक आहे. हिच्यात बघा काय सीन आहे. ओपन क्लोज. ठीक आहे. पहिली कॅन्डल बिरीज. ठीक आहे. त्याच्यानंतर मोठी कॅन्डल बुलिश, जी प्रिव्हियस कॅन्डलची बॉडी पूर्णपणे. ठीक आहे. आता हे पॅटर्न आहे तुमच्यासाठी, स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हा टॉपिक तो तुम्ही इथं बघू शकता, खूप इझी आहे, इतकाही हार्ड नाही आहे. ठीक आहे. थोडंसं स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि इथं मिनिंगसुद्धा दिलेलं आहे मी खाली की कसं असते. ठीक आहे. जवळपास एंट्री फक्त पॅटर्न पाहून कन्फर्मेशन रिस्क मॅनेजमेंट सोबत नाही असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. जर हे स्ट्रॉंग सपोर्ट जवळ किंवा डाऊन ट्रेंड नंतर दिसला तर सेटअप आणि इंटरेस्टिंग होतो. ठीक आहे. म्हणजे आता ही कॅन्डल तुम्हाला दिसते ना, हिचं डाऊन ट्रेंड नंतर दिसल्यात बुलिश तर इंटरेस्टिंग होऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. आता हे कॅन्डल तुम्हाला याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो. आणि हे खूप इझी आहे. ओपन आहे कॅन्डल लो, याचं पूर्णपणे स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकवर जाऊ. 2 पॅटर्न्स कॅन्डल आहे. हे कॅन्डल जे आहे ना सिंगलमध्ये बनत नाही. ही कॅन्डल 2 पॅटर्न्स आहे. 2 कॅन्डल म्हणजे 2 कॅन्डल बनून हा पॅटर्न तयार होतो. ठीक आहे. हा 2 कॅन्डल बनून जो आहे ना हा पॅटर्न तयार होतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला इनडायरेक्टली समजा कॅन्डल्स चार्टमध्ये तुम्ही बघता. इथं सपोज इथं थोडंसं झूम करा. इथं समजा हे बसत आहे. ठीक आहे. आता अप ट्रेंड नंतर ब्रिज हारामी बनते. मी तुम्हाला आधीच सांगितलं, अप ट्रेंड नंतर दिसल्यास ब्रिज रिव्हर्सलचे संकेत दिसते. ठीक आहे. एकदम इझी आहे. ओके. 3 कॅन्डल पॅटर्नमध्ये पण तेच सीन आहे की 3 कॅन्डल दिसला तर हा पॅटर्न तयार होतो. ठीक आहे. मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, 3 व्हाईट शोल्डर्स, 3 बॅक क्रोच, तर जर 3 इनसाईड अप, 3 इनसाईड डाऊन. ठीक आहे. ह्याच पॅटर्न हे थोडंसं स्क्रीनशॉट काढा आणि रीड करा, समजेल तुम्हाला. ठीक आहे. एकदम हार्डली, पण तुम्हाला ह्या पॉईंट महत्त्वाचा आहे. हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट समजले तर तुम्ही 2 कॅन्डलमध्ये समजता की हे 2 कॅन्डल कसं पॅटर्न, नंतर 3रं कॅन्डलचं पॅटर्न. ठीक आहे. आता थोडंसं इव्हनिंग स्टार. ठीक आहे. 3 कॅन्डल्स पॅटर्न, 3 मेणबत्तीचं पॅटर्न आहे. ठीक आहे. 3 कॅन्डल म्हणजे हा पॅटर्न 1 2 3 कॅन्डल मिळून बनणारा पॅटर्न असतो हा. ठीक आहे. आता थोडंसं बघू मॉर्निंग स्टारमध्ये काय.
डाऊन ट्रेंड नंतर दिसणार पहिली मोठी बेरिश कॅन्डल, दुसरी छोटी कॅन्डल, नंतर तिसरी मोठी बुलिश कॅन्डल, बुलिश रिव्हर्सलचे संकेत दिसते. इथं बघा हे 3, आता समजा डाऊन ट्रेंड नंतर इथं काय बसलं आहे, 3 पॅटर्न बनले आहे. ठीक आहे, 3 पॅटर्न बनले. त्याच्यानंतर हा डाऊन ट्रेंड नंतर बुलिश इतर रिव्हर्सल झाला, म्हणजे इथून काय झालं, वरती गेलं मार्केट इथून वरती गेलं. ठीक आहे, स्क्रीनशॉट बघा आणि वाचा, खूप इझी आहे. मार्केटमध्ये बघा की या 3 कॅन्डल कुठे बनत आहे. ठीक आहे, 3 ब्लॅक क्रोज कुठे बनत आहे, 3 ब्लॅक क्रोज. नंतर 3 व्हाईट शोल्डर्स, 3 व्हाईट शोल्डर्स कुठे बनत आहेत, 3 व्हाईट शोल्डर्स. मार्केटमध्ये बघा, ट्रेडिंग व्ह्यूवर जा, बघा की 3 व्हाईट शोल्डर कुठं बनत आहेत. त्याच्यानंतर काय होऊ शकते, स्ट्रॉंग. हे डायरेक्ट स्क्रीनशॉट तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे 3 व्हाईट जर तुम्हाला एक मार्केट चालू आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे, आणि 3 कॅन्डल तुम्हाला दिसल्या, सपोज 3 व्हाईट शोल्डर पॅटर्न तुम्हाला दिसला, तुम्ही काय करू शकता, अप डायरेक्शनला ट्रेड घेऊ शकता. कारण की तुम्हाला सांगितलं आहे घेऊ शकता, 100% घ्या. ठीक आहे, चला इव्हनिंग स्टारमध्ये बघू. थोडंसं इव्हनिंग स्टारबद्दल इन्फॉर्मेशन देतो. इव्हनिंग स्टार हा मॉर्निंग स्टारच्या अपोजिट आहे. बस तेच अपोजिट, फक्त पॉईंट अपोजिट जे बनते. ठीक आहे, अप ट्रेंडमध्ये काय मिस्टेक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर तुमच्या समोर एक्झाम्पल दिसते अप ट्रेंड. ठीक आहे, अप ट्रेंडमध्ये इव्हनिंग स्टार. ठीक आहे, डाउन ट्रेंड. ठीक है, अप ट्रेंड में एक स्ट्रॉन्ग बुलिश कैंडल बनती है. ठीक है, गैप अप साथ एक स्मॉल बॉडी कैंडल स्टार बनती है. यही खुद आपल्याला इंडिकेशंस देते कि ये कैंडल वरती जाएंगे. ठीक है, स्ट्रॉन्ग बेरिश कैंडल बनती है, जो पहले कैंडल 50% से ज़्यादा पार्ट के नीचे तरफ कवर लेती है. ठीक है, बुलिश ट्रेंड्स नंतर की पॉइंट, ही पैटर्न केवळ ट्रेंड के बाद बनता है. ठीक आहे, हा जो पॅटर्न आहे केवळ अप ट्रेंडच्या नंतर बनतो. हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे फक्त तुम्हाला रीड करायचं आहे रे, बाकी काहीच नाही करायचं आहे. ठीक आहे, कॅन्डल हा तुम्हाला पॅटर्न आहे. ठीक आहे, इव्हनिंग स्टारचा जो आहे ना पॅटर्न आहे. ठीक है, बेरिश रिवर्सल पैटर्न जो अप ट्रेंड के बाद बनता है ना, प्राइस डाउन होने के संकेत देता है कॅन्डल. समजलं तुम्हाला, इतकंच करायचं आहे, बाकी काही नाही. आता काय ॲडव्हान्स लेवल पॅटर्न कुठे तयार होतो, चला ॲडव्हान्स लेवल बघू. सॉरी, आता हे खूप महत्त्वाचं आहे. ॲडव्हान्स लेवल पॅटर्न कुठं तयार झाला, महत्त्वाचं पॉईंट्स. आता सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघा, एक हॅमर तुम्हाला चार्टवर कुठेही मिळेल, जसं की फॉर एक्झाम्पल हॅमर कॅन्डल. ठीक आहे, कुठे भेटून जाईल. आता आपण हॅमर कॅन्डल तुम्हाला मी दाखवली मार्केटमध्ये, तरी हॅमर कॅन्डल. ठीक आहे, आता उदाहरण बघा, जर हॅमर रँडम मिडल ऑफ द चार्टमध्ये असेल तर सिंगल वीक असू शकते. ठीक आहे, पण हॅमर स्ट्रॉंग सपोर्ट जवळ असेल तर त्या ट्रेंडचा डाऊन ट्रेंड असेल, त्यानंतर बुलिश कन्फर्मेशन मिळाली तर सेटअप जास्त जो आहे आपल्यासाठी इंटरेस्टिंग होऊ शकतो. ठीक आहे, पॅटर्न प्लस लोकेशन स्ट्रक्चर प्लस कन्फर्मेशन घेऊन आपण ट्रेड घेऊ शकतो. खूप काही आहे. फॉर एक्झाम्पल रेजिस्टन्स झोन दिसलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स लेवल पॅटर्न इथं बनलेला दिसतो आहे. जसं की आता हा डाऊन ट्रेंड आहे, इथं सॉरी हा रेजिस्टन्स झोन आहे. ठीक आहे, आणि हा डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड नंतर सपोर्टवर पॅटर्न तयार झाला, समजा स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल. ठीक आहे, तर हाय प्रोबॅबिलिटी जास्त आहे आपले बाय सेटअप करायची जेव्हा ॲडव्हान्स लेवल पॅटर्न बनतो तेव्हा. ठीक आहे, समजा डाऊन ट्रेंड चालू आहे आणि तिथं ॲडव्हान्स लेवल पॅटर्न बनला, हा वाला कॅन्डल तिथं बनला. 1 2 3 चेक करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. थोडंसं चार्ट तुम्हाला स्क्रीनशॉट काढले आणि हा वाला जर पॅटर्न दिसला आणि तुम्हाला मार्केट डाऊन ट्रेंड चालू आहे आणि तुम्हाला सपोर्ट झोन दिसला, तिथं तुम्ही बायला एंट्री करू शकता या कॅन्डलवर 100%. ठीक आहे, झालं सपोर्ट अँड रेजिस्टन्स सोबत आपण कॅन्डलस्टिक. तर मार्केट स्ट्रक्चर सपोज तुम्हाला थोडंसं सांगतो. आता इथं मी बेसिक सपोर्ट रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स लेवल इथं ड्रॉ केलेलं आहे, तुमच्या समोर दिसत आहे. ठीक आहे, आता बघा बेसिक सपोर्ट रेजिस्टन्स. ठीक आहे, रेजिस्टन्स लेवल 1 2 3 4 4 पॉईंट इथं दिसत आहे तुम्हाला, 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे, 4 पॉईंट. नंतर सपोर्ट लेवलला खाली 1 2 3 4 5 5 पॉईंट खाली, वरती पॉईंट 4. ठीक आहे, 5 पॉईंटमध्ये तुम्ही बघा की पॅटर्न कसा तयार होतो आहे. ठीक आहे, कसं ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे, सपोर्ट लेवल कुठे आहे. ठीक आहे, प्राईस मूव आहे. ठीक आहे, आता आपण बघू
हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या की तुम्हाला समजेल सपोर्ट रेजिस्टन्स कसं ड्रॉ करतो. मी तर मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की सपोर्ट रेजिस्टन्स अगदी इझी आहे ड्रॉ करायसाठी, एकदम इझी. ठीक आहे, जर तुम्हाला तुमच्याकडे लॅपटॉप आहे एकच इंडिकेटर यूज करा, बाकी काहीच नाही, बाकी नॉर्मली. ठीक आहे, सपोर्ट रेजिस्टन्स चॅनलचं इंडिकेटर यूज करा, तुम्हाला ॲटोमॅटिकली सपोर्ट. जर माहीत नसेल तर चार्ट लाईन रेक्टेंगल झोन यूज करून परफेक्टली लाईन ड्रॉ करायचे. 1 2 3 4 4 पॉईंट असे 2 3 4 पॉईंट जेव्हा परफेक्टली मॅच होता, 3 पॉईंट किंवा 4 पॉईंट जेव्हा मॅच होता, तर तुमची एंट्री जे सपोर्ट झोनवर असते किंवा रेजिस्टन्स झोनवर जेव्हा तुम्ही एंट्री घेणार, ती तुमची 90% ती एंट्री तुमची प्रॉफिटेबिलिटी तिथं जे आहे ना तुमची एंट्री एकदम बेस्ट ठरू शकते. ठीक आहे, मार्केट स्ट्रक्चर, थोडंसं मार्केट स्ट्रक्चर बघू आपण आता ॲडव्हान्स ट्रेडर ही गोष्ट लक्षात ठेवतात. हे खूप ॲडव्हान्स झालं तुमच्यासाठी, बट ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. अप ट्रेंडमध्ये आपल्याला हायर हाय आणि हायर लो दिसतात. फॉर एक्झाम्पल आता अप ट्रेंड स्ट्रक्चर बुलिश, तुमच्यासमोर अप ट्रेंडचा चार्ट दिसतो आहे. फॉर एक्झाम्पल हा चार्ट अप ट्रेंड स्ट्रक्चर बुलिश. ठीक आहे, इथं काय होतं आहे बघा, अप ट्रेंडमध्ये तुम्हाला अप ट्रेंडमध्ये तुम्हाला हायर हाय आणि हायर लो जास्त दिसतात. डाऊन ट्रेंडमध्ये काय होते ना, लोअर हाय आणि लोअर लो तुम्हाला दिसतात. हा डाऊन ट्रेंड. ठीक आहे, हा पॅटर्न तुम्हाला SMCमध्ये स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये मी तुम्हाला सांगतो पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्मार्ट मनी कन्सेप्ट कसं वर्क करते. ठीक आहे, साईडवे मार्केट कसं असते हे तुमच्यासमोर. साईडवे हे तुमच्यासाठी खूप स्क्रीनशॉट दिलेले आहे, जेवढे पण दिलेले आहे ना, म्हणजे ते तुम्हाला समजून घ्यायचे आहे की आता बघा साईडवे मार्केट असं असते, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. साईडवेमध्ये ठीक आहे, स्ट्रक्चर दाखवते फक्त. डाऊन ट्रेंड असं असतो, त्याच्यानंतर अप ट्रेंड असं असतो. ठीक आहे, आणि मार्केट स्ट्रक्चर आयडेंटिफाय कसं करायचं की म्हणजे की मार्केट 15 मिनटाचा चार्ट घेतला, मार्केट 1-2 तासा अगोदर कोणत्या दिशेने चाललं आहे तुम्ही बघा, अप ट्रेंडनं चालू आहे का डाऊन ट्रेंडनं चालू आहे. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. याचे स्क्रीनशॉट पूर्णपणे काढून घ्या